हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर आज आहे 13 तारीख आणि मागे बघू शकताय आत्ताशी फक्त थोडं थोडं उजाडले, लाईटीच्या प्रकाशामुळे असं दिसतंय. इकडे बघा, म्हणजे पुरेपार आता उजेडले. तर आज जरा मी लवकरच उठले होते, कारण आता जशी मुलांना दिवाळीची सुट्टी लागली होती ना, तशी मी जरा लेट उठत होते. कारण की कसं मुलांना फक्त नाश्ता करून द्यायला लागत होता आणि मग पाणी मारायला जात होते. पण आता शाळा असल्यामुळे त्यांना नाश्ता पण करून द्यावा लागणार आहे. त्यांचं डब्याचं, शाळेचं सगळं आपल्यालाच आवरावं लागणार आहे. सगळं आवरायचं आहे त्यांचं. त्याच्यामुळे आता शाळा भरली म्हटलं आतापासून लवकरच उठावं लागणार. त्यांचं आवरून परत पाणी मारायला जायला लागतं. पाणी मारायला 1.5 ते 2 तास जातो. त्याच्यामुळे काम काय आवरत नाही आणि मुलांची शाळा भरते 10:30 वाजता. सो त्याच्यामुळे मग मी आज लवकरच उठले आणि मुलं पण लवकरच उठले. तिथं अभ्यास करतात, पण अभ्यास करता करता सुद्धा घरात भांडणं चालले तिथं दोघांची. तर आता उठले, मुलांच्या कपड्यांना इस्त्री राहिली. आता काल त्यांचे जे म्हणजे दप्तर वगैरे होतं ते सगळं धुवून टाकलेले, कारण म्हटलं आता शाळेत जायची आणि मग दिवाळीच्या सुट्टीनंतर नाशिक जायची का. मग आता कपड्याला इस्त्री करायची राहिली आहे. इस्त्री करायची कपड्यांना त्यांच्या आणि नाश्ता करून द्यायचा आहे, शाळेचा डब्बा वगैरे करायचा आहे आणि मग पाणी मारायला जायचं आहे. सो तुमच्या पण मुलांची आज शाळा भरली असेल. आज आहे 13 तारीख आणि बऱ्याच मुलांची आज शाळा भरायची 13 तारखेलाच. काही काहींची भरली पण असेल, पण आता हे आमच्या गावातली तर आज 13 तारीख आहे, तर आजच शाळा भरायची. सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा कपडे कसे झाले आहेत, मुलांचे पार चुरगळत आहेत आणि मग त्याच्यामुळे इस्त्री करायची चालली. बघा एका साईडला करते, अजून त्या साईडला करायची. करून घेते इस्त्री, नाही तर ते उगाच वाटते कसं तरी. आता पुन्हा आज पहिल्यांदा शाळा आज भरली ना, त्याच्यामुळे मग पहिल्यांदाच जायची सगळी मुलं फ्रेश होऊन यायची. तर आता इस्त्री करते. तर बघा आता इस्त्री करून झालेली आहे आणि आता शाळेत जाईपर्यंत तर हा ड्रेस असाच ठेवते, कारण मुलांनी लवकर जर घातला तर खराब करून टाकतात. त्याच्यामुळे आता शाळेत जातानाच घालते. तर इथं बघा मस्त अशी टोमॅटोची भाजी बनवलेली आहे, कारण मुलांना डब्याला. आणि लाल असल्यामुळे ते जास्त तिखट असल्यासारखं वाटते, पण तिखट नाही एवढं. ते टोमॅटो लाल असल्यामुळे तशी भाजी वाटते. तर आधी टोमॅटोची भाजी बनवून घेतली. इकडे बघा चपात्या केल्यात आहेत मुलांच्या डब्यासाठी. बघा दुपारची भाकरी खाऊ वाटत नाही आणि ती कडक पण होती. त्याच्यामुळे मग मुलांना शाळेत जाताना डब्याला मी चपाती शक्यतो करून देते, भाकरी नाही करून देत. संध्याकाळचं बाजरीची भाकरी असते. तर बघा आता चपाती स्वयंपाक झालेला आहे आणि आता पार 9 वाजले. देतो खूप उशीर झाला उरकायला सगळं काम. पाणी मारायचं राहिले तर आता मी चालले पाणी मारायला. आर्यनचा थोडा अभ्यास राहिला तर तो अभ्यास करत बसलाय. तर बघा आता वाजलेले आहेत इथं 10:30 आणि आमच्या अनुराधाचा आणि आर्यनचा टायमिंग झालेला आहे शाळेत जायचा. तर आता पहिला दिवस आहे शाळेचा. कसं वाटतंय? कसं वाटतंय? नीट बोल ना. कसं वाटतंय? भारी वाटतंय तुला? जा वाटतंय शाळेत? नाही वाटत. तर तसं असतंय, जास्त दिवस जर शाळेला सुट्टी असेल ना तर शाळेत जायला नको वाटतं. कारण मी माझ्यावरून सांगते, जर आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली किंवा मग दिवाळीची जरी सुट्टी लागली आणि नंतर शाळा भरायची म्हटलं ना तर शाळेत जावं वाटत नाही. आणि मग 1-2 दिवस गेलं ना मग आपोआप असा उत्साह येतो शाळेत जाण्यासाठी आणि मग नंतर जावं वाटतं. पण आज मुलांना सुद्धा असं वाटतंय की नको जायला, कारण आता एवढे दिवस सुट्टी होती, मामाच्या इथं फिरून आली, आता इथं पण घरी होती आणि घरी आता खेळायची सवय लागली त्यांना. त्याच्यामुळे आता चालले ते शाळेत. तरी सुद्धा आता तिथं शाळेत खूप मुलं असतात, पण आता 2 दिवस गेल्याशिवाय काय, 2 जाईपर्यंत शाळेत नको वाटतं आणि जर एकदा शाळेत गेलं तर खूप करमतं. तर चला आता जायचं शाळेत. आता चाळस आलाय, शाळेत गेलं तर कसं जायचं का शाळेत? नाही जायचं शाळेत. चला मी चालली घरात. जाऊ का? तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मुलांना शाळेत सोडवून येते. मुलांना सोडवून आता शाळेतून घरी आलेली आहे आणि आज पाणी मारायला काय लवकर मी आलीच नाही, कारण कसं झालं ना, मुलाचा अभ्यास पण राहिला होता आणि मग मी पाणी मारायला जर आले तर तो अभ्यास पण पटकन करत नाही.
त्याच्यामुळे मी पाणी मारायला आलेच नाही. स्वयंपाक करून यायचं होतं पाणी मारायला. मग स्वयंपाक केला, बाकीची कामं आवरली घरची, जसं की कपडे भांडी सगळं केलं. तोपर्यंत त्याला अभ्यास करून दिला आणि मग आता त्याचा अभ्यास झाल्याच्या नंतर आता शाळेत सोडून आले त्यांचं आवरून आणि मग आता आले पाणी मारायला. तर सकाळ सकाळ आलं ना जरा पाईपला जास्त पाणी असतं ना, त्याच्यामुळे पाणी मारायचं पण उरकतं. पण आता खूप उशीर झालाय, पाईपला मग पाणी येत नाही जास्त आणि उरकत पण नाही पाणी मारायचं. पण जाऊ दे, आता मुलांना सोडून आले. आज पहिला दिवस होता, लवकर शाळेत सोडवायला पाहिजेच होतं. आले सोडून, आता पाणी मारायला घेतलंय. बघा आता पाणी मारायला चालले मी. पाणी मारते आणि पाणी मारायला तर तरी 1.5-2 तास जाणारच आहे. म्हणूनच आले नव्हते आज पाणी मारायला. आधी म्हटलं मुलांचं आवरायचं आणि मगच पाणी मारायचं, कारण कसं परत मुलांचं घरी जाऊन इथून उरकलंच नसतं पाणी मारून गेल्याच्या नंतर ना. म्हणून मग आज पाणीच मारायला लवकर आले नाही. सो आता 11 वाजले ते, मुलांना सोडून आले, थोडंसं खाल्लं, जेवण केलं थोडंसं आणि मग म्हटलं आता पाणी मारायचं. तर आता आले पाणी मारायचं. कधी होते काय माहिती पाणी मारून. तर बघा आमच्या बांधकाम कुठपर्यंत आले. मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा इकडचा जो दरवाजा दिसतोय हा तो मेन दरवाजा आणि हा हॉल आहे. तुम्हाला वरून दाखवते म्हणजे नीट स्पष्ट दिसत. बघा हॉल केवढा आहे. हॉल मोठा आहे खूप. परत तिथून आतमध्ये इथं यायला जिन्याकडे रोड आहे, जिना तिथून इकडे किचन आहे. किचन पण दाखवते. बघा किचन, तिथून परत इकडे रोड आतमधून. तिकडे गेल्यावर एक बेडरूम साईडची, एक बेडरूम, टॉयलेट बाथरूम मधोमध आणि मग इथून काय ते दरवाजा आहे आणि इकडे एक बेडरूम आहे. इथे पोटमाळा करून घेतले ते 2-3 रूम मध्ये. खिडक्या इकडे एक आणि त्याला पण 2 खिडक्या, सगळीकडे 2-2 खिडक्या केल्यात इथं. इथून एक दरवाजा येणार आहे जिन्यापासून. इथं जिना आणि दरवाजा एक, म्हणजे 2 दरवाजे, तिकडे एक आणि इथे एक. तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला आता नीट स्पष्ट दिसला असेल. हॉल जो आहे तो खूप मोठा केलेला आहे बघा. बाकीच्या आहेत त्या आहेत मापातच, लय मोठ्या तरी कशाला पाहिजेत ना, त्याच्यामुळे आपलं छोटं छोटंच केलेलं आहे सगळं. हे तर बघा आमच्या शेळीला 2 बाळा झाल्यात आहेत आज सकाळी. वरडू नको शेळे. हा बोकड्या आणि पाट आहे पाट. हिला बघा कशी चंद्रकोर आहे, छान वाटते इथं कपाळाला. म्याव म्याव. शंभू दरी घेऊन जा, माझ्याकडे येत या. शंभू धर की, तुमचं बाळ घेऊन जाईल. जा का घेऊन? अयो वराटते त्याला. धर 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 त्याला धर. चल तर बघा फ्रेंड्स, आता 1 वाजलेले आहे आणि 1 वाजता आता सगळे कामं आवरलेत. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, सकाळपासून व्हिडिओ घेतलाय. आज मुलांची शाळा भरली आहे आणि आता मुलांची शाळा भरल्यामुळे काम पण पटपट आवरत नाही. मुलांचं सगळं आवरून द्यावं लागतं, त्यांना सोडवायला शाळेत जावं लागतं. आणि मग आज मी रोज लवकर जात होती पाणी मारायला, पण आता मुलांचा डबाही करायचा असल्यामुळे मी काय आज लवकर गेली नव्हती, उशिराने गेले शाळा सोडून आल्यावर. तर आता चाललंय ब्लाऊज शिवायचं आणि आता घराचं काम पण सुरू असल्यामुळे पाणी मारायला लागतंय, मुलांचं बघावं लागतंय, खूप कामं असतात. त्याच्यामुळे काम आता काय उरकत नाहीत. आणि मग ह्याच्या आधी तर ब्लाऊज शिवायला घेत होते, पण आता काय ब्लाऊज शिवायला मी घेत नाही जास्त करून. पण हे खूप दिवस झाला आलेले बघा ब्लाऊज शिवायला. दोरा चेंज करते कारण बघा हा ब्लाऊज शिवलाय मी काल आणि 2 आहेत इथं. हा त्यांचा मापाचा आहे, हा एक शिवलेला आहे. हा शिवलाय काल ब्लाऊज आणि आज आता हा शिवायचा. एकाच कस्टमरचं आहे दोन्ही पण. पण काय झालं ना, हे खूप दिवस झाले ब्लाऊज शिवायला आलेले आणि मी काय अजून शिवलेच नव्हते. कारण हे जे होते का खालचे काय बरं म्हणतात, स्किन का काय, ह्याला बॉबिन म्हणतात, हे बिघडलं होतं. दिसत असेल तुम्हाला नीट.
हे बिघडल्यामुळे मी काय केलं, सकाळपासून म्हणजे खूप दिवस झाले ब्लाऊज शिवलेच नव्हते, त्यांचं खूप दिवस झाला आलेले. पण आता त्यांचा फोन आला होता की मला अर्जंट ब्लाऊज लागतात ते, तर खूप दिवस झाले आता दे म्हणून. कार्यक्रम पण आले ते तर. आणि असं असतंय की आता आपण जरी शिवायला टाकले बाहेर तरी आपल्याला पण वाटतं की आपण कधी शिवून आणायचं ब्लाऊज आणि कधी घालायचं. पण त्यांचं तसं नव्हतं काय. पण आता त्यांना लागतातच एक ब्लाऊज, 2 महिने झाले त्यांनी शिवायला टाकलेले, पण मी काय अजून शिवलेले नव्हते. मग मी काल काय केले, फक्त कापून ठेवले तिथं बघा, कापून ठेवलेत. ही बाही कापून ठेवले आणि शिवलेच नाहीत. मग आता रात्री काल काय केलं त्यांनी, हे आणलं होतं नवीन स्किल, हा बरोबर स्किल म्हणतात आणि ह्याला बॉबिन म्हणतात. मग ते आणल्याच्या नंतर मी आता रात्री हा एक त्यांचा ब्लाऊज शिवून ठेवला, रात्री शिवलाय. आणि आज हा चाललाय. मग म्हटलं आता दोन्ही ब्लाऊज त्यांचं शिवून द्यायचं, म्हणून मग आता शिवायला बसले. आणि आता बाहेरचं कस्टमरचं तर काही ब्लाऊज घेणार नाही, कारण कसं आता घराचं काम चालू आहे. परत आणखीन कामामुळे तिथं पाणी मारावं लागतंय. पाणी मारायचं झालं तरी मुलांचं बघावं लागतंय, मुलांना पण शाळेत सोडवणं, त्यांचं आवरणं. तर छोटी त्याच्यामुळे त्यांना काही त्यांचं आवरणं होत नाही. तर आता चाललंय माझं काम. तो ब्लाऊज शिवला होता तर त्याचाच दोरा आहे बघा आतमध्ये जांभळ्या कलरचा. त्याच्यामुळे मग आता हिरवा ब्लाऊज शिवायचा आहे, तर हिरवी बॉबिन भरते मी. बॉबिन भरताना हाताला दोरा लय कासतो आणि हाताची आग होते. तर बघा फुल बॉबिन भरलेली, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे आणि अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मग बॉबिन अर्धी भरली ना पुरत नाही, नंतर ना मग सारखं काढायला लागते, परत भरायला लागते. त्याच्यामुळे मग म्हटलं आता पूर्ण भरून घ्यायची. तर आता मी पूर्ण भरलेली आहे. आता ते बसवून घेते. आता हे दोरा पण लावायचा आहे. तर बघा आता दोरा जोडून घेतलेला आहे मी. सुईमध्ये दोरा ओवायला दिसत नाही पटकन. तर आता सुईमध्ये दोरा ओवलेला आहे. तर आता अस्तर जोडून घेते पहिलं. तर ही जी आहे ती मागची साईड आहे, बॅक साईड. बॅक साईड आहे. सो आता ही शिवून घेते मी आधी. आणि ब्लाऊज शिवायचा झाल्याच्या नंतर ना व्हिडिओ कंटिन्यू करते, कारण जर ब्लाऊज शिवताना व्हिडिओ घेतला तर तो खूप मोठा होईल. कारण ब्लाऊज शिवायला तरी मला 2 तास लागतीलच. अस्तरचा ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज असता तर तो अर्ध्या तासात होतो साधा ब्लाऊज, पण अस्तरच्या ब्लाऊजला जरा टाइम लागतो, 2 तास तरी लागतील. सो मी ब्लाऊज शिवल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ तिथून पुढे कंटिन्यू करते. तोपर्यंत चॅनल माझ्या असंच कनेक्ट राहा, असंच सपोर्ट राहू द्या. तोपर्यंत बाय सगळ्यांना. आणि ब्लाऊज शिवला ना मग दाखवते कसा आलाय ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आता मागची जी साईड आहे टिप मारून घेतलेली, आता ती गळा पलटी करते. बघा पलटी केलेला आहे, टिप मारून घेते पलटी करून. ब्लाऊज शिकायच्या आधी वाटतं ब्लाऊज शिकायला पाहिजे, पण एकदा शिकल्यावर लय कंटाळा येतो शिवायचा ब्लाऊज. दाब टिप मारते आधी टिप मारून घेतले होते, पण गळा पलटी केल्याच्या नंतर ना ही दाब टिप मारते. आता तुम्हाला दाखवते दाब टिप मारते.
बघा दाब टिप मारून घेतली आहे. आता जी ही साईड आहे या सगळ्या साईडला टिप मारून घेते. आतमध्ये जो सुट्टा भाग आहे बघा पूर्ण सुट्टा आहे, फक्त गळ्याची टिप मारून घेतलेली. सो आता त्याला टिप मारून घेते आधी सगळ्या साईडला. आणि मी मोटर बसवून घेतलेली आहे, पायावर नाही चालवत. मोटर बसवली, लाईटीवर केलेली आहे. गुढी पडून द्यायला नाही लागत, नीट धरावं लागते. ते अस्तरला परत गुढी पडायची भीती वाटते. मग असं सगळं असं नीट सरळ करून, गुढी जर पडलेली असेल तर नीट करून मग टिप मारावं लागते. त्याच्यासाठी हा हात आहे जो तो असा ठेवायचा सपट त्याच्यावर असा, म्हणजे मग इकडचं जे अस्तर आपण जोडलेलं असतं तर त्याला अजिबात गुढी पडत नाही. तर मी असं ठेवते आणि मग अशी टिप मारते. मी काही जास्त शिकलेली नाहीये ब्लाऊज, फक्त मी महिनाभरच कोर्स केलेला होता. पूर्ण नाही ते पण थोडासाच केलता. करोना वाढला त्यावेळेस जास्त मम्मीच्या इथे शिकायला होते आणि त्याच्यामुळे मग तिथून माघारी आली, जास्त पुढचं शिकले नाही. तर प्रत्येक वेळेस जर वळवायचं जर म्हणलं तर आपल्याला मशीन थांबवावंच लागते, नाही तर मग कुठेतरी गुढी येईल, काहीतरी होतच. तर बघा आता पूर्ण टिप मारून घेतलेली कडेने. तर आता खाली जे पट्टी असते इथे खालच्या साईडला ती पट्टी लावायची. पण त्याच्या आधी जो आपण टक्स पॉइंट असतात मागच्या साईडचे, जे की तुम्हाला दाखवते, इथे एक असतो आणि इथे एक असतो. तर आधी ते मारून घेते आणि मग खालची जी पट्टी असते ती जोडून घेते पट्टी. पण आता मी व्हिडिओ इथंच हे करते, थांबवते थोडा वेळ. ब्लाऊज शिवाय झाल्याच्या नंतर दाखवते. कारण कसं ना, मी ह्याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होईल, पण म्हटलं ब्लाऊज जर शिवलेला थोडा पण पार्ट नाही घेतला तर व्हिडिओ छान नाही वाटणार. म्हणून मग मी एवढं शिवून दाखवलं तुम्हाला, शिवून म्हणजे नाही का पार्ट एवढा स्टिच करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करते आधी आणि तुम्हाला दाखवते. तसं कसं आहे ते कसं नाही ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. पण आता आधी मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेते. तर फायनली पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालाय आणि आता एवढा कंटाळा आलाय ना, खूप कंटाळा आलाय. कारण जशी ब्लाऊज शिवायला बसले तशी अजून मी जागची उठलेच नाही कसलीच. एका जागेवर बसून पूर्ण ब्लाऊज शिवला तेव्हा कुठे आता बरं वाटायला लागले. कारण खूप दिवसाचं होतं आणि गिरायकांचं एवढ्या दिवस ब्लाऊज ठेवणं आपल्याला पण योग्य वाटत नाही. सो आता पूर्ण झालाय, तुम्हाला दाखवते मी पूर्ण शिवलेला ब्लाऊज. तर बघा पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे. ही बाही आणि अजून हुक लावायचे राहिलेत बघा. हुकांचे जे घर असतात ते घर गेले आहेत, पण अजून हुक लावलेले नाही आहेत. सो सगळा पूर्ण झालाय. त्याची जी फिटिंग होती ती सुद्धा फिटिंग सुद्धा झालेली, सगळं पूर्ण झालंय. तर बघितलं असेल तुम्ही ब्लाऊज पूर्ण त्याची फिटिंग ही सगळं काय झालंय. आणि तोपर्यंत मी काय जागची उठलेच नाही थोडं सुद्धा. कारण म्हटलं आज ब्लाऊज ते झालाच पाहिजे शिवायचा. कारण त्यांना पण कुठेतरी देवाला जायचंय आणि मग त्यांनी फोन केला होता की माझा ब्लाऊज शिवून ठेव म्हणून. मग रात्री शिवला होता, आता एक पूर्ण केला, म्हणजे दोन्ही झाले इथं.
सो एवढा कंटाळा आलाय ना आता एका जागा बसून बसून. आपल्याला असं वाटतं की का म्हणजे का मला पण शिकायच्या आधी असं वाटायचं की बाबा मशीन क्लास केल्याच्या नंतर एका जाग्यावर बसून काम करणं किती पॉसिबल आहे. म्हणजे किती छान वाटेल की बाबा रानात जायला लागणार नाही, काहीच नाही, फक्त मशीनवर बसायचं आणि ब्लाऊज शिवायचं. पण असं काही नसतंय. एका जागेवर बसून सुद्धा इतका कंटाळा येतो. आणि इकडे हे एवढं दुखतं, इथं मान दुखते, इतकी दुखते सांगता येत नाही. पार इकडं असं सरळ पट्टी दुखते पाटण्याची, ते मणका काय म्हणतात ना ते दुखतंय असं बसून बसून. कारण मशीनवर बसणं सुद्धा सोपं नाहीये. काही काहींना वाटत असेल अजून पण महिलांना की मशीन क्लास करूया. मी पण त्याच आशेने गेली होती आणि मशीन क्लास केला सुद्धा मी पूर्ण, म्हणजे 1 महिन्याभरच पूर्ण. तर सगळे काही शिकले नाही, डिझाईनचे हे काही एवढे शिकलेले नाहीये, पण आपले असे साधे हे. पण एका जागेवर बसून सुद्धा इतका कंटाळा येतो. मी म्हटलं आता उन्हात सुद्धा जायची गरज नाही, रानात सुद्धा जायला लागत नाही. म्हणजे मी दुसऱ्या रानात तर नाही जात दुसऱ्यांच्या, पण स्वतःच्या तर जावंच लागते. आता स्वतःच म्हटल्यावर करावंच लागणार ना. पण एका जागा बसून खरंच त्याच्यामुळे. सो चला, आता झालेला आहे ब्लाऊज शिवून, तुम्ही तर बघितलाच असेल. नक्की कमेंट करून सांगा कसा शिवलाय, कसा नाहीये आणि परफेक्ट जमलाय का. तर चला, भेटूया उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, घ्या काळजी. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. बाय बाय सगळ्यांना. हे पेन्सिल आहे माझी ब्लाऊजची. बाय.